jungle. सेतू अभ्यास म्हणजेच ब्रिज कोर्स इयत्ता दुसरी. आज आहे 30वा दिवस. तर आजच्या या दिवशी इयत्ता दुसरीच्या विद्यार्थ्यांनी कोणता अभ्यास करायचा ते आपण पाहणार आहोत. विषय मराठी. राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र पुणे सेतू अभ्यास चाचणी क्रमांक 2 आज आपण सोडवणार आहोत. सेतू अभ्यास चाचणी क्रमांक 2 इयत्ता दुसरी. गुण आहेत 10. प्रथम विद्यार्थ्यांचे नाव विद्यार्थ्यांनी तिथे घालायचं आहे. आता आपण प्रश्नपत्रिका समजून घेऊ. प्रश्न क्रमांक 1. क या अक्षराला काना हे स्वरचिन्ह लावून तयार झाला का? तर म या अक्षराला काना हे स्वरचिन्ह लावून टिंब तयार होणार. तर त्या टिंबच्या जागी तुम्हाला ते अक्षर लिहायचं आहे. प्रश्न दुसरा. शिक्षकांनी काही 2 वाक्य असलेले शब्दडोंगर कार्ड तयार करावेत आणि तिसरे वाक्य विचारावे. जसं घर. दुसरं वाक्य झालं नवीन शब्द घालून माझे घर. तर तिसरं वाक्य विद्यार्थ्यांनी एक नवीन शब्द घालून वाक्याशी सुसंगत असं नवीन शब्द घालून शब्दडोंगर तयार करायचा आहे. प्रश्न क्रमांक 3. 5 फळांचे चित्र व त्यांचे नामपट्ट्या यांच्या जोड्या लावण्यास विद्यार्थ्यांना द्यायचं आहे. गुण आहे 1. प्रश्न क्रमांक 4. तुझी स्वतःची कोणती एक चांगली सवय सांग. त्याला गुण आहे 1. प्रश्न क्रमांक 5. चित्र वर्णन कर. मुलांच्या भावविश्वातील चित्र देऊन त्याचं चित्र वर्णन करण्यास विद्यार्थ्यांना सांगायचं. गुण आहे 1. प्रश्न क्रमांक 6. साम्यभेद असलेल्या 2 चित्रांतील फरक ओळखण्यास विद्यार्थ्यांना सांगा. गुण आहे 1. प्रश्न 7. शिक्षकांनी झालेल्या अक्षर गटावर आधारित विद्यार्थी संख्ये इतके फळ्यावर शब्द लिहावेत व प्रत्येक विद्यार्थ्याकडून एका शब्दातील कोणत्याही एका अक्षराला गोल करण्यास सांगायचंय. गुण आहे 1. प्रश्न क्रमांक 8. खालील शब्दांतील योग्य अक्षराला काना लावून अर्थपूर्ण शब्द तयार कर. गुण आहे 1. आता शब्द आहे पहिला कपट, 2 मम, 3 दरवाजा, 4 फळ. आता याला योग्य अक्षराला काना हे स्वरचिन्ह लावून विद्यार्थ्यांनी अर्थपूर्ण शब्द बनवायचा आहे. प्रश्न क्रमांक 9. खालील शब्दातील दुसऱ्या अक्षराला दीर्घ वेलांटी लाव. आता गुण आहे 1. ते शब्द वाचूया आपण. वह. आता इथे आपल्याला काय करायचंय? दीर्घ वेलांटी हे स्वरचिन्ह दुसऱ्या अक्षराला लावायचंय. तसंच दुसरा आहे शब्द पाकट. आता इथल्या दुसरं अक्षर कोणतं? त्याला दीर्घ वेलांटी हे स्वरचिन्ह लावायचंय. तिसरा शब्द आहे कड. आता दुसऱ्या अक्षराला दीर्घ वेलांटी हे स्वरचिन्ह लावून नवीन शब्द काय तयार होतो तो लिहायचाय. चौथा आहे पाठ. आता दुसऱ्या अक्षराला दीर्घ वेलांटी हे स्वरचिन्ह लावून नवीन शब्द तयार करायचा आहे. प्रश्न क्रमांक 10. खालील शब्दातील रस्व उकार असलेल्या अक्षराला गोल कर. आता इथे विद्यार्थ्यांना रस्व उकार असलेल्या अक्षर शोधून गोल करायचं आहे. गुण आहे 1. पहिलं आहे कुलूप, दुसरं आहे झुळूक, तिसरा आहे जुलूम आणि चौथा आहे सुरू. आता यातील रस्व उकार असलेला अक्षराला गोल करायचा आहे.
गणित या विषयाचा अभ्यास करत असताना आज आपल्याला चाचणी क्रमांक 2 गुण आहेत 10 सोडवायची आहे. क्षेत्र आहे संख्याज्ञान, संख्यांवरील क्रिया. घटक आहे संख्यांची ओळख व बेरीज वजाबाकी. आता आपण चाचणी समजून घेऊया. थोडी उजळणी. चाचणी समजून घेऊया. प्रश्न क्रमांक 1. पुढे दिलेल्या संख्या दशक व एकक स्वरूपात लिही. गुण आहेत 2. संख्या आहे 94, दुसरी संख्या आहे 56. तर या दोन्ही संख्या दशक आणि एकक स्वरूपात विद्यार्थ्यांनी लिहायच्या आहेत. प्रश्न क्रमांक 2. ट्रेनच्या डब्यांना योग्य नंबर दे. आता इथे समोर ट्रेनचे डबे दिसत आहेत. पहिल्या डब्याला नंबर आहे 76. त्यानंतर रिकामे 2 डब्यांवर येणारी क्रमाने पुढच्या संख्या लिहायच्या. चौथ्या डब्यावर 79 म्हणजे क्रमाने येणाऱ्या पुढील संख्या विद्यार्थ्यांना इथे लिहायच्या आहेत. गुण आहे 1. प्रश्न 3. चित्र बघ व बेरीज कर. चित्र मोजायची, खाली संख्या लिहायची आणि त्या दोन्ही चौकोनातल्या चित्रांची एकूण करायची म्हणजे एकत्र करायची चित्र आणि बरोबरच्या पुढे जो रिकामा चौकोन आहे तिथे चित्र काढून संख्येत उत्तर देखील विद्यार्थ्यांनी लिहायचं आहे. प्रश्न 4. चित्र बघ व वजाबाकी कर. पहिल्या चौकोनात चांदण्या आहेत. त्या किती आहेत त्या मोजून खाली त्याची संख्या विद्यार्थ्यांनी लिहायची. वजा दुसऱ्या चौकोनातील चांदण्या, त्यामध्ये किती कमी केल्या चांदण्या ती संख्या खालील चौकोनात लिहायची आणि शिल्लक किती चांदण्या राहतील वजा करून ते उत्तर पुढच्या रकान्यात विद्यार्थ्यांनी चित्र आणि संख्येच्या स्वरूपात लिहायचं आहे. प्रश्न 5. पुढील संख्यांची बेरीज कर. पहिलं उदाहरण आहे उभ्या मांडणीत 6 अधिक 3 बरोबर खालील चौकोनात त्याचं उत्तर लिहायचं आहे. दुसरं उदाहरण आहे 8 अधिक 5 बेरीज करायची आहे आणि उत्तर संख्येत लिहायचं आहे. गुण आहे 2. प्रश्न 6. पुढील संख्यांची वजाबाकी कर. उभ्या मांडणीत पहिलं उदाहरण आहे 8 वजा 2 बरोबर किती येतील ते खाली लिहायचं आहे. 6 वजा 5 बरोबर किती ते रिकाम्या चौकोनात उत्तर विद्यार्थ्यांनी लिहायचंय. गुण आहे 2. प्रश्न 7. अमोलकडे 4 खडू होते. संगीताने त्याला अजून 3 खडू दिले. आता अमोलकडे एकूण किती खडू झाले? रिकाम्या चौकटीत उत्तर लिहायचंय विद्यार्थ्यांनी. आज आपण आता इंग्रजी विषयाचा अभ्यास पाहूया. लर्निंग ऍक्टिव्हिटी. लुक अँड राईट. चित्र पाहून त्याचे नाव इंग्रजीत लिही. स्टेप 1. ऑब्झर्व द पिक्चर्स. स्टेप 2. स्पेल द वर्ड्स अँड राईट देम. चित्र पाहायचे विद्यार्थ्यांनी आणि प्रत्येक चित्राचं इंग्रजी नाव त्याच्या समोर लिहायचं आहे. ऑब्झर्व द पिक्चर अँड स्पेल देम. चित्र पहा. आपण चित्राचं नाव वाचूया. क्रो, डुअर, केट, मिल्क, शीप आणि हीच नावं पुन्हा त्याच्या शेजारी लिहायची आहेत. वॉच द पिक्चर्स अँड कॉपी द वर्ड्स. चित्र पाहून दिलेले शब्द पुन्हा लिही. बेल, टेप, डव, बेअर, गर्ल, स्टार, ड्रम, कॉइन, लीफ, मून. स्पेलिंग पुन्हा आपल्याला शेजारी प्रत्येक शब्दाचं लिहायचं आहे. राईट गिवन वर्ड्स. दिलेले शब्द लिहा. ड्रम, बेअर,
ball, nest, cup. Match the pictures with their correct spellings. चित्र पाहून त्यांच्या शब्दाशी योग्य जोड्या लावा. ए ग्रुपमध्ये पिक्चर्स आहेत, चित्र आहेत. बी ग्रुपला त्यांची नावं लिहिलेली आहेत. तर योग्य चित्राशी योग्य नावाची जोडी लावायची आहे. राईट द मिसिंग लेटर अँड रीराईट द वर्ड्स अगेन. शब्दामधील काही अक्षर मिसिंग आहेत, ती योग्य अक्षर भरून शब्द पूर्ण करायचा आहे. रिकाम्या जागी योग्य अक्षर भरून आपल्याला पूर्ण शब्द तयार करायचा आहे. तो शब्द अर्थपूर्ण असणार आहे. आता HAN डॅश. डॅशच्या जागी कोणतं अक्षर असेल? तर HAND हँड म्हणजे हात. हा अर्थपूर्ण शब्द इंग्रजीत तयार झालेला आहे. तो पुन्हा समोर त्याच्या HAND हँड असं लिहायचं आहे. त्याच पद्धतीने इतरही शब्द अर्थपूर्ण तयार करायचे आहेत आणि त्यांचं स्पेलिंग समोर लिहायचं आहे. राईट द नेम्स ऑफ पिक्चर्स. चित्र पाहायचं आहे आणि त्याचं नाव इंग्रजीत आपल्याला लिहायचं आहे. खाली दीक्षा ॲपची लिंक आहे. येथील व्हिडिओ या घटकाच्या सरावासाठी विद्यार्थी पाहू शकतात.